नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण फक्त आनंदात राहावे, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं, तिथे तुमचं नसणं चांगलं असतं. स्वाभिमानाचा निलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणे कधीही चांगले. माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. दुसऱ्यांच्या कुटुंबाबद्दल चाहड्या करायला फक्त त्यांनाच वेळ असतो, ज्यांना स्वतःच्या कुटुंबात काडी इतकी किंमत नसते. दुर्लक्ष करण्यात कौशल्य वाढवणे म्हणजे सुख. आपल्या व्यथा तिथे मांडायची जिथे समाधान मिळेल, आणि आपला माथा तिथे ठेवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माथा तुटवण्यात लोक खूप सराईत आहेत. शत्रू बनण्यासाठी भांडण करणंच गरजेचं नसतं. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा. बरेच शत्रू तुमच्या आसपासच मिळतील. समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा आहे. आयुष्य साधं आणि सरळ आहे. ओझं आहे फक्त अपेक्षा आणि गरजांचं. खरे आणि स्पष्ट बोलणारे माणसं बहुतांश वेळा एकटे पडतात, कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारी माणसं जवळची वाटतात. जे स्वतःहून कॉल आणि मेसेज करतात अशा व्यक्तींना जपा, कारण असे लोक आजकाल शोधून पण सापडत नाहीत. माणसाने कधीही तयारीतच राहावे, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त गरजेचं आहे. दिसणं आणि असणं यातला फरक कळाला की फसणं बंद होतं. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातं, पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्टी सांगायला योग्य माणूस मिळायला खूप भाग्य लागतं. रागाच्या भरात कधीच कुणाला वाईट बोलू नका, कारण राग थोड्या वेळाने शांत होतो, पण बोलणं कायम मनात घर करून राहतं. काही गोष्टी आणि व्यक्तीमध्ये तेवढाच वेळ घालवायचा जेवढी त्यांची किंमत असते, कारण गरजेपेक्षा जास्त अवेलेबल असणाऱ्या माणसाला कुठेच किंमत नसते. लोकांबरोबर कितीही छान वागा, तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसार करतात. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कितीही मान द्या, ते तुम्हाला त्रास देणारच. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना देखील आपण चुकीचे ठरवले जातो. एखाद्याने जर आपल्याला वाईट बोललं तर फारसं मनाला लावून घेऊ नका, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे लोक चांगले बोलतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.